कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चू 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 चू. चिमणीचं घर होत मेणाचं, कावळ्याचं घर होत शेणाचं. एक दिवशी काय झालं? मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो घालते. मी माझ्या बाळाला तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या गलात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा, बाळ आता झोपलं. आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होतं चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला आणि असा वाकून चोचीनी खिचडी खायला लागला. तर चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा. लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. आमची गोष्ट संपून जाय. आता मी तुम्हाला एका अत्यंत खोडसाळ मुलाची गोष्ट सांगणार आहे. त्या खोडसाळ मुलाचं नाव होतं गणू. त्या गणूचं जे गाव होतं की नाही, त्या गावाचं नाव होतं माणगाव. या माणगावामध्ये खूप छोटी छोटी मुलं खेळायची. सगळी गणूची मित्रमंडळी होती. पण हा गणू होता की नाही, या गणूला त्याचे बाबा रोज मेंढ्यांना घेऊन माळ रानावर पाठवायचे. ते सांगायचे, गणू मेंढ्यांना घेऊन माळ रानावर जा, त्यांना गवत खाऊ दे.
आणि तू त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का, नाहीतर एखाद दिवशी लांडगा येईल आणि आपल्या ह्या सगळ्या मेंढ्यांना खाऊन टाकेल. तेव्हा गणू नीट लक्ष ठेव. बिचारा गणू खेळ सोडून त्या मेंढ्यांना घेऊन आपला चरायला जायचा. तिथे एक दगड होता, त्या दगडावर बसायचा. तिथे बसून काय करायचं त्याला काही सुचायचंच नाही, कारण त्याची मित्रमंडळी नव्हती, तिथे खेळायला कोणी नव्हतं, कोणी बोलायला नव्हतं. मग काय करायचं? बसून 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 त्याला कंटाळा यायचा. मग कधी इकडे दगड फेक, कधी तिकडे गवतच उपट, असं काहीतरी करायचा. तेही करायचा यायला लागला कंटाळा. मग त्याने काय केलं की एकदा आता आपण गंमत करूया असं ठरवलं आणि तो त्या दगडावर उभा राहिला. आणि उभं राहून त्यांनी काय केलं, जोरा जोरात मोठ्या मोठ्यांनी सगळ्यांना हाक मारायला सुरुवात केली. अरे गोविंदा, अरे गण्या, अरे माधव, अरे पेंद्या, अरे लवकर लवकर धावा, लवकर लवकर धावा, लांडगा आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. सगळ्यांनी तो आवाज ऐकला आणि सगळी त्या गावातली मंडळी धावत सुटली माळावर. त्यांना असं वाटलं गणूच्या सगळ्या मेंढ्याने तर हा लांडगा खाईल. धावत धावत धापा टाकत टाकत ती सगळी मंडळी त्या गणूच्या जवळ गोळा झाली. गणूला म्हणाली, अरे लांडगा आहे कुठे, आहे कुठे, दाखव दाखव. त्या लांडग्याला आपण हाकलून देऊया, त्या लांडग्याला आपण मारून टाकूया. गणू हसत सुटला, खो खो खो. अरे लांडगा आहेच कुठे? मग तू काय केलंस? एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारल्यास ना आम्हाला, आम्ही सगळी हातातली कामं टाकून इकडे धावत आलो. हा काय फाजीलपणा. गणू हसला, मला करमत नव्हतं ना, म्हणून मी तुमची जरा गंमत केली. लांडगा बिणगा काही नाही, लांडगा बिणगा काही नाही. गावकरी रागावले आणि रागारागाने तिकडनं निघून गेले. असेच काही दिवस गेले. परत त्यांनी तेच केलं. दुपारची वेळ होती आणि हेच जोरा जोरात जोरा जोरात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. ओ लांडगा आला रे आला, ओ धावा धावा धावा, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. गावामध्ये होत्या त्या सगळ्या आयाबाया होत्या, त्यांनी हा गणूचा आवाज ऐकला घाबरलेला. आणि त्यांना वाटलं, अरे गणू संकटात आहे, लांडगा आलाय आणि तो मेंढ्या खातोय, आपल्याला जायला पाहिजे. बिचाऱ्या बाया बापड्या धावत 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 पळत त्या गणूच्या जवळ. त्या बाया म्हणाल्या, काय रे गणा, कुठं आहे लांडगा? परत आपला गणा मोठा मोठ्याने हसतोच आहे. अरे लांडगा आलाच नाही. हा काय रे चावटपणा तुझा? त्या आया बाया पण रागवल्या आणि तशाच घरी परतल्या. परत काही दिवसानंतर एक लांडगा खरंच आला आणि त्या लांडग्यानी मागच्या बाजूनी एक एक मेंढरू खायला सुरुवात केली. गणोबाचं लक्ष गेलं आणि गणोबा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, अरे लांडगा आला, लांडगा आला, धावा रे धावा, लांडगा आला, लांडगा मेंढरू खातय, एक मेंढरू खाल्लं, अरे धावा रे धावा, लांडगा दुसरं मेंढरू खातय. पण कोणी तिकडे आलं नाही, कारण त्यांनी 2 वेळेला थट्टा केली होती आणि लोकांना उगीचच त्रास दिला होता. या वेळेला कुणी यायलाच तयार नाही. पण लांडगा मात्र खरंच आला होता बरं का, आणि त्याने मेंढरं खायला केली सुरुवात. शेवटी तो स्वतःच खाली उतरला, दगडावरनं उडी मारली आणि हातातल्या दांड्यानी त्या लांडग्याला मारायला गेला.
जसा त्याने त्या लांडग्यावर दांडकं उगारलं, त्या लांडग्याने त्या गणूवरच उडी टाकली आणि त्या गणूला जाम जखमी केलं. गणू बिचारा रडत रडत धावत धावत ओरडत ओरडत गावाकडे गेला आणि तिथे गावकऱ्यांना सांगितलं, अहो खरंच लांडगा आलाय. मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र होऊन त्या लांडग्याला मारलं आणि गणूला सांगितलं, गणू परत अशी थट्टा करायची नाही. पाहिलंस ना उगाचच थट्टा केल्याचं फळ काय होतं. आणि म्हणून कधी खोटं बोलायचं नाही आणि मोठ्या माणसांची उगाचच थट्टा करायची नाही. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव मगर आणि माकड. एका जंगलात एक मोठं तळं होतं. त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होतं वानर, काळ्या तोंडाचं. त्याची आणि मगरीची झाली दोस्ती. कारण माकड जांभळं नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा. आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात अशा आपण होडीत बसतो ना तशी त्याला हिंडवून आणायचा. एकदा त्या माकडाने भरपूर जांभळं मगराला दिली. तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्याने ते आपल्या बायकोला दिली. बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली? तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली. ती मगरी त्या मगराला म्हणाली, ती जांभळं इतकी छान आहेत तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल. तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन. मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू? म्हणाला, फसवून आणा ना. मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकड दादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येताय ना? तो म्हणाला, हो येतो ना. माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला, तळाच्या खूप आत गेला आणि मगर वानराला म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलाय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे? तो म्हणाला, नाही, जांभळं इतकी गोड तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे, फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे? ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं? तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं. त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकन उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय? अरे मित्राला फसवतोस काय? तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही. जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्री नाही. कळलं का मुलांनो? कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही. आपल्या मित्राला कधीही फसवू नये. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव टोपीवाला. एक होतं गाव. त्या गावात
करीम नावाचा एक माणूस राहत होता. तो टोप्या बनवायचा, वेगवेगळ्या टोप्या, काळी टोपी, तांबडी टोपी, मोठी टोपी, लहान टोपी, पांढरी टोपी, गोल टोपी, त्रिकोणी टोपी, अशा खूप चांगल्या चांगल्या टोप्या बनवायच्या. एक दिवशी त्याने खूप टोप्या बनवल्या आणि टोपलीत ठेवल्या. तो म्हणाला, आता उद्या पलीकडच्या गावाला जायचं आणि ह्या टोप्या विकायच्या, पण एवढ्या लांब जायचं आपल्या बरोबर कोणीतरी पाहिजे. तर तो शेजारच्या चैतन्याला म्हणाला, चैतन्य चैतन्य तू माझ्या बरोबर उद्या येशील का? तो म्हणा, हो मी आईला विचारून येईन. तर त्याने आईला विचारलं, आई मी करीम बरोबर टोप्या विकायला जाऊ का दुसऱ्या गावात? आई म्हणाल, नको रे, तू रडतोस, भांडतोस, तुला भूक लागते आणि त्या टोप्याला तू त्रास देशील. तू म्हणा, नाही 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 आई, मी त्याला त्रास देणार नाही, मी कडेवर बसणार नाही, मी चालेन, मी काहीही करणार नाही, पण मी टोपीवाल्याबरोबर जातो. तर तो चैतन्य दुसऱ्या दिवशी टोपीवाल्याबरोबर गेला. आईने त्याला डबा दिला, लाडू दिला, केक दिला आणि तो घेऊन चालला. चालता 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 दुपार झाली. चैतन्य दमला, टोपीवाला दमला. मग ते एका झाडाखाली डबा खायला बसले. त्या दोघांनी डबा खाल्ला आणि नंतर थोडीशी विश्रांती घ्यायला म्हणून ते तिथेच बसले. आणि त्या करीमला झोप लागली, चैतन्याला पण झोप लागली. त्या झाडावर होती पुष्कळ पुष्कळ माकडं, मोठी माकडं, छोटी माकडं, लाल माकडं, काळी माकडं, पांढरी माकडं, भुरी माकडं. ती माकडं त्या टोपलीत टोप्या बघून एक 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 खाली आली. त्याने एक टोपी घेतली, डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली आणि सगळी माकडं वर जाऊन बसली. तर टोपीवाला करीम उठला आणि चैतन्याला म्हणाले, ए चैतन्य चैतन्य, अरे आपल्या सगळ्या टोप्या माकडाने नेला, आता काय करायचं? बापरे. मग करीमने उचलला दगड आणि त्या माकडांना मारायला लागला. तर माकडाने वळची फळं घेतली आणि त्या करीमच्या अंगावर टाकली. मग चैतन्यानी केली एक युक्ती. त्याने काय केलं, माकडांकडे वर बघितलं आणि त्यांना चिडवलं, दात खात ओठ खात चिडवलं. स्वतःच्या डोक्यावरची टोपी जमिनीवर ठणकन आपटली. सगळ्या माकडांनी त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या जमिनीवर टाकल्या. मग चैतन्य करीमला म्हणाला, करीम करीम पटापट टोप्या उचल. करीमनी सगळ्या टोप्या गोळा केल्या, टोपलीत घातल्या आणि ते दुसऱ्या गावाला जायला निघाले. चैतन्याने युक्ती केल्यामुळे करीमनी चैतन्याला ती टोपी बक्षीस दिली आणि ती टोपी घालून हसत हसत चैतन्य संध्याकाळी घरी बक्षीस घेऊन आला. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता. त्यांची होती मैत्री. एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता. उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला. सिंह उठला, रागावला, म्हणाल कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावतंय. मग त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला. ऐ तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार. उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे,
मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो. मला काय माहिती तू चिडशील. तू चिडू नको. असं कर, मला सोड, आता मारू नको. मी पण तुला कधीतरी मदत करीन. शिव म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ, निघून जा. मग तो उंदीर मामा गेला. एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते. शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याला बाहेर येता येईना. तो इकडे तिकडे बघत राहिला. तेवढ्यात त्याला दिसला तो छोटासा उंदीर. त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा, तुला झालं काय? मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरदाणीत झोपलायस का? तो म्हणाला, नाही नाही, मच्छरदाणीत नाही झोपलो मी, पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझ्या जाळं टाकलं आणि मला पकडला. त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो. तर सिंह हसायला, अरे एवढं मोठं जाळं ही का मच्छरदाणी आहे का, तू मला कसं सोडवणार? तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती. उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळूहळू हळूहळू सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगितलं, उठ, बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील. लवकर उठ, लवकर उठ, बाहेर ये. तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्यांनी उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा, वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास तशी छान मदत केलीस. सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो. त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव भोपळ्यातली म्हातारी. एक होतं गाव. त्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. अरे अंगावर मांस नाही, अशी किडकिडीची. तिने आपल्या मुलीकडे दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. ती हळूहळू हळू चालत निघाली. वाटेत होतं एक जंगल. त्या जंगलात तिला भेटलं एक अस्वल. त्या अस्वल म्हणाला, म्हातारे म्हातारे, कुठे चाललीस? तिने गुदगुदल्या गेला. म्हातारीला म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला काढून टाकतो. म्हातारे म्हणाले, नको रे नको, मी मुलीच्या गावाला जाते, तिथे महिनाभर राहीन, पोटभर जेवीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्हाला खा. अस्वल म्हणाला, बर. त्यानंतर तिला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे, कुठे चाललीस? मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, वाघोबा वाघोबा, मी मुलीकडे जाते, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. वाघ म्हणाला, बर, मोठी म्हातारी जाडजूड आपल्याला मिळणार. म्हणून तो निघून गेला. त्यानंतर भेटला तिला एक कोल्हा. म्हातारे म्हातारे, कुठे चाललीस? मी तुला खाणार. म्हातारे म्हणाला, कोलोबा कोलोबा, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. कोल्हा निघून गेला. म्हातारी मुलीकडे गेली, महिनाभर राहिली. मुलीने तिला भरपूर जेवायला घातलं, तूप रोटी घातली आणि म्हातारी खरोखरच जाडजूड झाली. ती घरी परत यायला निघाली आणि मुलीला म्हणाली, मुली,
मला जंगलात कितीतरी प्राणी दिसतात ग, ते मला खायला येणार आहेत. तर मुलीने केली एक युक्ती. तिने एक मोठा भोपळा आणला. तो सगळा आत त्यातला गर काढून घेतला आणि तो मोठा भोपळा रिकामा केला. आणि म्हातारीला म्हणे, आई आई तू या भोपळ्यात बस आणि हळू 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 चालत जा. तुला कोणी भेटलं की म्हण, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पुन्हा म्हण बघू एकदा. मग म्हातारी म्हणाली, म्हातारी म्हातारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तो भोपळा असा मोठा. म्हातारी हळूहळू त्याच्यात बसून चालायला लागली. त्यानंतर भेटला तिला कोल्हा. तो अरे बापरे, कोण रे आलं? कोल्हा म्हणाला, ही म्हातारी तर नाही. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि टुन 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 ती चालायला लागली. तर कोल्हा घाबरला आणि निघून गेला. तिकडून आला वाघ. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग वाघ म्हणाला, छे छे, ही काय म्हातारी दिसत नाही, म्हणून तो निघून गेला. तिकडून आलं अस्वल. अस्वल म्हणाला, अरे म्हातारी आली, तिचे पाय दिसतायत. तर तो म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी हळूहळू हळूहळू हळू आपल्या गावाला गेली. आणि तिला काहीही झालं नाही. तिला मुलीने जी युक्ती सांगितली त्यामुळे म्हातारी वाचली. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे, आता ह्याचं काय करायचं? तो उंदीर म्हणाला, ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि मला, शिंपी दादा मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले, मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले, नाही शिंपी दादा मला राजाकडे जायचंय, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा, बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली. टोपी त्याने घातली आणि रुबाब सेटिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत, इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले, ए कोण अरे तिकडे? तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला, राजा तुम्ही मला का पकडलं? तो म्हणा, तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तो म्हणा, छे 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 छे, तसं नाही, तुमच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणाला, अरे काय बोलतोस? राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते? मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली अशी. तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी
माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला, अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं. देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला, राजा भ्यायला माझी टोपी दिली. राजा भ्यायला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदराने युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं ह मुलांनो. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव हुशार पुंगीवाला. एक होतं गाव. त्या गावात पुष्कळ 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 उंदीर झाले. मोठा उंदीर, छोटा उंदीर, पांढरा उंदीर, काळा उंदीर, भुरा उंदीर, तपकिरी उंदीर, असे खूप खूप उंदीर. सगळे लोक वैतागले. आता या उंदराचं कसं काय करायचं. त्या गावात आला एक पुंगीवाला. तो पुंगी वाजवत होता. तो म्हणाला, काय तुम्ही, काय झालं इकडे. तो म्हणाला, चिकार उंदीर झालेत या गावात, काय करायचं तुम्ही, काय तुमची कोण पुंगी इकडे ऐकणार. तो म्हणाला, मी एक गंमत करतो, मी या सगळ्या उंदरांना घेऊन जातो, तुम्ही मला काय बक्षीस द्याल. तो म्हणाला, सगळे उंदीर गावातले गेले तर आम्ही तुला खूप खूप मोठं बक्षीस देऊ. तो म्हणाला, ठीक आहे. मग पुंगीवाल्याने काय केलं, त्याने पुंगी वाजवायला सुरू केली. त्या पुंगीवाल्याच्या मागे सगळे उंदीर लागले. इकडून आला उंदीर, तिकडून आला उंदीर, बिळातला उंदीर, घरातला उंदीर, सगळे उंदीर त्याच्या पाठीमागे लागले. तो पुंगीवाला पुंगी वाजवत 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 गावाच्या बाहेर नदीकडे गेला आणि त्या नदीतून हळूहळू हळू पलीकडे चालत गेला. त्याच्या पाठीमागे उंदीर गेले आणि त्या नदीच्या पाण्यात सगळे उंदीर बुडाले. मग तो पुंगीवाला परत आला आणि लोकांना म्हणाला, तुमचे सगळे गावातले उंदीर गेले, आता मला बक्षीस द्या. गावकरी म्हणाले, आता काय बक्षीस, उंदीर गेले ते गेले. तो पुंगीवाला म्हणाला, आता असं करू नका, मला माझं बक्षीस द्या. तर त्याने दिलं नाही. पुंगीवाला रागावला. त्याने केली एक युक्ती. दुसऱ्या दिवशी तो पुंगी वाजवायला लागला. त्यातून एक गाणं आलं, या बाळानो या रे या लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा मजा, चला बघाया नवी दुनिया, चला मुलानो चला चला, लवकर भर भर सारे या. स्वस्थ बसे तोची फसे, नवभूमी दाविन मी, या नगराला लागुनिया, नवी बघाया ही दुनिया. सगळी मुलं घरातून बाहेर येऊन त्या पुंगीवाल्याच्या मागे लागली. इकडून आला मुलगा, तिकडून आला मुलगा, शाळेतून आली मुलगी, घरातून आली मुलगी, सगळीकडून मुलं जमा झाली त्या पुंगीवाल्याच्या मागे लागली. पुंगीवाला पुंगी वाजवतच होता.
आणि तो हळूहळू नदीकडे चालत जायला लागला. नदीच्या काठावर आला. अरे सगळी मुलं तर निघून गेली. ते गावकरी घाबरले आणि धावत धावत नदीवर गेले. म्हणाले, अहो पुंगीवाला, तू त्या मुलांना त्याच्या पलीकडे नेऊ नकोस. तो म्हणाला, का? मी उंदरांना गेला तेव्हा तुम्ही बक्षीस देणार होते, ते दिलं नाहीत. आता तुमची मुलं पण चालली उंदरांच्या मागे. ते म्हणे, नाही 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 रे, असं करू नको, आम्ही तुला बक्षीस देऊ. मग त्या पुंगीवाल्याने पुंगी वाजवायचं थांबलं. तो हुशार होता, त्याने युक्ती केली म्हणून त्याला मोठं बक्षीस मिळालं. आमची गोष्ट संपून जाय. आता ना मुलांनो, मी तुम्हाला एका कावळ्याची आणि एका बगळ्याची गोष्ट सांगणार आहे. कावळा कसा असतो? काळा 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 कुट्ट. आणि बगळा पाहिलाय का रे? बगळा कसा असतो? गोरा गोरा पान, त्याची लांब चोच, असा छान दिसायला असतो. तर एकदा काय होतं की एका तळ्यावर हा बगळा आंघोळीला जातो. तिथे जातो, दगडावर बसतो आणि पाणी अंगावर घेतो चोचीनी, छान खसखसून सगळं अंग घासतो चोचीनी आणि मग पाण्यात डुबकी मारतो आणि स्वच्छ छान होतो आणि बाहेर येतो. तिथेच त्या तळ्याच्या काठावर एक झाड असतं. या झाडावर एक कावळा बसलेला असतो. या कावळ्याच्या मनात रोज एक विचार येत असतो. हा बगळा आंघोळीला तिथे आला की हा किती छान छान आहे, हा पांढरा शुभ्र आहे, मी काळा काळा आहे, मला पांढरं होता येणार नाही, माझी चोच सुद्धा काळी, माझे पाय सुद्धा काळे आणि माझे पंख सुद्धा काळे, शी मी किती वाईट दिसतो नाही. आणि हा बगळा पहा बरं कसा छान पांढरा शुभ्र दिसतो, मला ह्याच्यासारखं व्हायचंय. मग काय होईल बरं, कसं होता येईल पांढरं शुभ्र? तो आणखी एक दृश्य बघत असतो कावळा, की कपडे धुवायला धोबी त्या तळ्यावर येत असतात आणि ते मळलेले कपडे, काळपट कपडे सगळे साबण लावून खसखसून खसखसून धुत असतात. ते पाहून या कावळ्याला सुचते ती युक्ती. तो काय करतो, एक साबणाची वडी घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की कपडे जर स्वच्छ निघतात तर माझं शरीर नाही गोरं पान होणार. तो ती वडी घेतो, तळ्यामध्ये जातो आणि आपल्या सगळ्या अंगाला ते साबण घास 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 घासतो. हे एवढा फेस होतो, धुतो स्वतःला. पण कावळा काळा तो काळाच. त्याला वाटतं नाही आपलं काहीतरी चुकतंय, म्हणून मग तो बाजूचा दगड घेतो आणि त्या दगडाने आपलं अंग घास घास घासतो. एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो, एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो. पण याचा परिणाम काय होतो माहिती का मुलांनो? कावळा गोरा तर होतच नाही, पण त्याच्या अंगातनं रक्त यायला लागतं, त्याला जखमा व्हायला लागतात आणि खूप दुखायला लागतं. तो बिचारा तिथे रडत बसतो. तेवढ्यात तो बगळा परत आंघोळीला येतो. तो म्हणतो, अरे बाबा कावळ्या, काय झालं तुला? म्हणाला, अरे मला तुझ्यासारखं पांढरं शुभ्र व्हायचं होतं, म्हणून मी दगडाने घास घास घासलं, साबण लाव लाव लावला, पण मी आहे तसाच काळा आहे, मला तुझ्यासारखं शुभ्र नाही होता येते. बगळा म्हणाला, अरे तुझा रंग काळा असला म्हणून काय झालं, तुझ्यामध्ये इतर पण कितीतरी गुण आहेत. तू आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतोस, सगळं आळ्या खातो, किडे खातोस, अन्न सडकं खातोस आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. तू काळा जरी असला तरी तुझा अंग किती छान तुकतुकीत लुकलुकीत आहे, तुझ्याजवळ पण गुण आहे.
तर या गुणांचा तू उपयोग करून घे. बरं का मुलांनो, तेव्हा आपण आपल्या जवळ जे गुण आहेत ना ते वाढवायचे आणि त्याचा उपयोग करायचा, आणि दुसऱ्याचे गुण पाहून त्यांच्याशी तुलना नाही करायची. आमची गोष्ट संपून जाय. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल यमुनेच्या काठी फिरायला गेले. यमुनेच्या काठच्या वाळूवर चालत असताना बादशहाला एक युक्ती सुचली. त्यांनी जवळचीच एक काठी घेतली आणि त्या वाळूवर एक रेषा काढली आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या मंडळींना उद्देशून तो म्हणाला, हे बघा, मी या वाळूमध्ये एक रेषा काढली आहे. कोणाला सुचत असेल तर वाळूला किंवा रेषेला हात न लावता तुम्ही ही रेषा लहान करून दाखवू शकाल का? हा बादशहाचा प्रश्न ऐकून आजूबाजूचे सगळेजण विचार करायला लागले. प्रत्येकाने खूप डोकं खाजवलं, पण कोणाला काही सुचेच ना. तेवढ्यात बादशहानी बिरबलाकडे बघितलं आणि बादशाह म्हणाला, क्यों बिरबल जी, तुम्हें सूझ रहा है इसका उपाय? बिरबल हसतच होता. बिरबल म्हणाला, खाविंद, त्यात फारसं काही कठीण नाही. एका मिनिटात मी तुमच्या रेषेला हातही न लावता तुमची रेषा छोटी करून दाखवतो. बादशहाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अच्छा, फिर दिखाओ, दिखाओ कैसे करोगे? हे ऐकून बिरबलनी पुन्हा ती काडी उचलली आणि बादशहाने जिथे रेषा काढली होती त्याच्या शेजारीच बादशहानी काढलेल्या रेषेच्या लांबीपेक्षा सुद्धा मोठी एक दुसरी रेषा वाळूत काढली. खाविंद, बघा, या दोन रेषांपैकी कुठली रेषा छोटी आहे? बादशाह म्हणाला, बहुत अच्छे बिरबल. तुला मी जो प्रश्न विचारला त्याच्यातली खरी गोम लक्षात आली. माझ्या रेषेपेक्षा मोठी रेषा शेजारी काढून तू आपोआपच माझी रेषा लहान ठरवलीस, आणि तेही माझ्या रेषेला धक्का न लावता. बिरबलाची ही युक्ती ऐकून आजूबाजूचे लोक मात्र खजील झाले होते, कारण त्यांना जे सुचलं नव्हतं ते बिरबलाने अगदी एका झटक्यात करून दाखवलं. असा होता अतिशय चतुर बिरबल. एक दिवस दिल्लीमध्ये खूप थंडी पडली होती. अशा या दिल्लीच्या अगदी अंग गोठवणाऱ्या मोसमात एका तलावाजवळून बिरबल आणि बादशाह फिरायला चालले. त्या तळ्याकडे पाहून बादशाह बिरबलला म्हणाला, बिरबल, ह्या अशा थंडीच्या दिवसात एखादा माणूस थोड्या पैशांसाठी या तलावात स्वतःला गळ्यापर्यंत बुडवून घेईल का आणि अशी सबंध रात्र काढेल का? त्यावर बिरबल बादशहाला म्हणाला, खाविंद, परिस्थितीने एकदा माणूस गांजला की तो काहीही करायला तयार होतो. असा परिस्थितीने गांजलेला आणि शरीराने काटक असलेला माणूस हे नक्की करू शकेल. अकबर बादशहाला बिरबलाच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, कारण थंडीच तशी कडक होती. तो म्हणाला, असा जर माणूस तू शोधून काढलास तर मी त्या माणसाला 100 सुवर्णाच्या मोहरा देईन. हे ऐकल्यानंतर बिरबल म्हणाला, ठीक आहे खाविंद, मी असा माणूस तुमच्याकडे घेऊन येतो. बिरबलानी एक संपूर्ण दिवस दिल्लीमध्ये शोधून तसा एक माणूस बादशहाच्या समोर आणून उभा केला. बादशहाने त्या इसमाला फरमावलं, तू कुठल्याही प्रकारची ऊब न घेता उघड्या अंगानी पूर्ण रात्र त्या तलावात अगदी गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची. कुठल्याही प्रकारची ऊब तुला मिळणार नाही. ही अट मान्य आहे का तुला?
तो माणूस अतिशय गरजू होता. तो बादशहाला म्हणाला, खावेन. पोटामध्ये अन्न नसलं की काहीही करता येतं माणसाला. मी करून दाखवीन. अशा पद्धतीने तो त्या तलावात संपूर्ण रात्र काढायला तयार झाला. मग अकबर बादशाहनी त्याच्या एका शिपायाला बोलावलं. ए, कोण आहे रे तिकडे? इकडे या. एक शिपाई धावत धावत आला. त्याला बादशहानी सांगितलं, हा माणूस आपल्या राजवाड्याच्या जवळच्या तलावात रात्रभर काढणार आहे. त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आहे की नाही हे तू बघायचं. एकही क्षण त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि अशी संपूर्ण रात्र तो जर तळ्यात राहिला तर मात्र सकाळी सकाळी त्याला माझ्याकडे घेऊन यायचं. हो खावेन, शिपाई म्हणाला. तो इसम आणि तो शिपाई दोघं राजवाड्याबाहेर पडले. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या पहिल्या प्रहरी तो इसम त्या तळ्यात शिरला आणि गळ्यापर्यंतच्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहिला. रात्रभर खूप थंडी होती. तशाच त्या थंडीत तो कुडकुड त्या तलावात उभा होता. रात्रभर गार वारे वाहत होते. पाणी अतिशय थंड झालं होतं, जणू काही आता बर्फच होणार. पण तशाही परिस्थितीत त्या गार गार पाण्यात संपूर्ण रात्र त्याने घालवली. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे शिपाई आणि तो माणूस बादशहाकडे आले. बादशहाच्या समोर उभं राहिल्यानंतर बादशहाने पाहिलं की त्याची अवस्था रात्रभर थंड पाण्यात उभं राहिल्यामुळे अगदी लाकडासारखी झाली होती. बादशहाने त्याला विचारलं, काय रे, तू कसं काय रात्रभर पाण्यात राहू शकलास? आम्हाला कळू तरी दे. त्यावर तो मनुष्य म्हणाला, हुजूर, आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा तेवत होता. रात्रभर मी फक्त त्या दिव्याकडे एकटक बघून सगळी रात्र घालवली. तो एक दिवाच माझा आधार होता रात्रभर. आता या साध्या माणसाला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार हे ऐकून तिकडे उभ्या असलेल्या बादशहाच्या एका हुजुराला मत्सर पडला. आणि या इसमाचं हे वाक्य ऐकून तो बादशहाला म्हणाला, हुजूर, ह्याला काय अर्थ आहे? आपला राजवाडा जरी त्या तलावापासून लांब असला तरी सुद्धा त्या दिव्याची ऊब मिळालीच की ह्या माणसाला. आणि तुम्ही काय सांगितलं होतं? कुठल्याही प्रकारची ऊब घ्यायची नाही. मग ह्याला 100 सुवर्ण मुद्रा कशा मिळणार? बादशहाला त्याचं म्हणणं पटलं. त्याने त्या इसमाला म्हटलं, हे बघ, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची ऊब घेतलेली चालणार नाही. तू अट मोडलीस, त्यामुळे आता तुला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार नाही. जा, निघून जा इकडून. हे ऐकून मात्र त्या इसमाला काय करावं हे सुचेना. तो तसाच गहिवरल्या अवस्थेत बिरबलाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, रात्रभर त्या थंड पाण्यात उभं राहून माझी लाकडासारखी अवस्था झाली ती वेगळीच. शिवाय मोहराही दिल्या नाहीत खाविंदांनी. बिरबलाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, का? काय दिल्या नाहीत? तू तर अट पूर्ण केली होतीस ना? त्यावर तो इसम म्हणाला, हो महाराज, पण कुठल्या तरी त्यांच्या हुजूर यांनी त्यांच्याकडे कागाळी केली की मी दूरवरच्या राजवाड्यात दिसणाऱ्या एका दिव्याकडे बघून रात्र काढली, म्हणून मला ऊब मिळाली आणि मी अट मोडली. म्हणून आता मला ते पैसेही द्यायला तयार नाहीयेत. हे ऐकून बिरबलाला त्या हुजऱ्याच्या मनातला मत्सर लक्षात आला आणि ही चूक बादशहाला निदर्शनास आणून देण्याचं बिरबलाने ठरवलं. त्याच दिवशी सकाळी बिरबल दरबारात गेलाच नाही.
बादशहाने त्याला हुजऱ्याबरोबर एक निरोप पाठवला की ताबडतोब दरबारात हजर हो, महत्वाची कामं खोळंबली. त्यावर बिरबलाने उत्तर पाठवलं, हो हो, मी जरा खिचडी करतोय. ही खिचडी झालीच की आलोच दरबारात. ह्यातच मध्ये खूप वेळ गेला, पण बिरबल काही दरबारात आला नाही. म्हणून बादशहाने पुन्हा निरोप पाठवला की लवकरात लवकर दरबारात येऊन हजर व्हावं. सगळे लोक थांबलेत, कामं खोळंबलेत आणि यावेळेला सूर जरा जास्तच कडक होता. त्यावर बिरबलाने परत निरोप पाठवला की बस झालीच आहे खिचडी, खिचडी झाली की मी आलोच. हा निरोप येऊन सुद्धा नंतर 2 तास झाले. आता मात्र बादशहा रागवला. त्याने ठरवलं, आता आपण प्रत्यक्षच बिरबलाकडे जाऊया आणि त्याला दरबारात खेचून आणूया. म्हणून आपल्या लवाजम्यासकट तो बिरबलाकडे गेला. बादशहाला लांबूनच पाहून बिरबल मनातल्या मनात हसला आणि बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी काय केलं, एक मोठी लांब तुळई घेतली. त्याच्यावर अगदी वरच्या बाजूला एक मडकं ठेवलं आणि खाली एक एक गवताची काडी जाळायला सुरुवात केली. बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी बिरबलाला पाहिलं आणि ते बघितल्यानंतर तो म्हणाला, क्या हो रहा है बिरबल, हे काय करतोयस तू? त्यावर बिरबल अकबर बादशहाला म्हणाला, कुछ नहीं खाविन, खिचडी शिजतीये. ही खिचडी शिजली की आलोच दरबारात. त्यावर बादशहाला आश्चर्यही वाटलं आणि रागही आला. त्यांनी जरा गुस्स्यातच बिरबलाला विचारलं, बिरबल, अरे स्वतःला इतका हुशार समजतोस तू? तुला एवढं कळत नाही की उंचावर ठेवलेल्या हंडीतली खिचडी गवताची एक एक काडी जाळून कधी शिजेल का? त्यावर बिरबल मनात हसला आणि म्हणाला, का नाही खाविंद? थंडगार तळ्यात उभ्या असलेल्या एका माणसाला अर्धा कोस लांब असलेल्या एका दिव्याची जर ऊब मिळते, तर ह्या हंडीतल्या खिचडीला ह्या गवताच्या काडीची तर ऊब मिळालीच पाहिजे. का नाही शिजणार खिचडी? हे ऐकून अकबर बादशाह खजील झाला. त्याला लक्षात आलं की बिरबलाच्या मनात काय आहे आणि त्याला मला काय सांगायचंय. त्यांनी ताबडतोब त्या गरीब इसमाला बोलावलं आणि त्याला 100च्या ऐवजी 200 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि तो जो हुजऱ्या होता मत्सरी, त्याला 10 फटक्यांची शिक्षा सुनावली. अशा रीतीने बिरबलानी त्या गरीब माणसाला न्याय मिळवून दिला. आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती. सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही. असा रमत गमत जात होता तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला. आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले, त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना. हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाला, मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता,
तुमच्याजवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो. हत्ती दादा म्हणाला, छे रे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान, आखोड. ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस. आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोलोबा निराश झाला. आता काय करावं? जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं. कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हाका मारायला सुरुवात केली. ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना. माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन. वानर म्हणाला, नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे. तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही. आणि माकड आपलं होप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलो. आता मात्र कोल्होबा निराश झाले. त्याला कळेना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला आणि बोकडाने सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तर काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडाने विचारलं, कोलोबा कोलोबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय? कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाहीये, म्हणून मी आतमध्ये पाणी पीत बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत, मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडाने पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडाने जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्याने काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं. म्हणाला, टाटा, आता तुम्ही छानपैकी हे गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोल्होबा तिकडनं गेला. मुलांनो, जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणताय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं, आहे की नाही? आमची गोष्ट संपून जात.